नमस्कार, मी विलास महले आणि आपण पाहत आहात GTV न्यूज मराठी. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात घाटंजी शहरातील 3 वेगवेगळ्या बातम्या आपण पाहणार आहोत. पहिली बातमी आहे पेट्रोल डिझेल टंचाईबाबतची. इंधन मिळणे बंद होणार अशी अफवा घाटंजी शहरात पसरताच पेट्रोल डिझेल घेण्यासाठी वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली. घाटंजी शहरातील 3ही पेट्रोल पंप कोरडे झालेत. पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घाटंजी पोलिसांनी पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त लावला. दुपारनंतर पंपावर वाहनांना पेट्रोल डिझेल वाटप सुरू करण्यात आलं. इंधन मिळणे बंद होणार अशी अफवा पसरल्याने वाहनांची पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याचं दृश्य पाहायला मिळालं. केवळ अफवा पसरल्याने पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली. मात्र पेट्रोल साठा उपलब्ध असून वाहनधारकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलं. पेट्रोल पंपावर आपल्या ग्राहकाची लाईन लागली, याचं कारण त्याला ड्राय झालेला 2 पंप त्यामुळे आणि अफवा असल्यामुळे. बाकी तुमच्याकडे पेट्रोल आहे का? पेट्रोल आता ड्राय झालेला आहे. काल रात्री संध्याकाळी 6-4 वाजेपर्यंत गर्दी होती, त्यामुळे ड्राय झाली. अच्छा, त्याच्यानंतर पेट्रोल येईल का? टँकर आज 9 वाजेपर्यंत टँकर येते. धन्यवाद. आता दुसरी बातमी आहे वीज वितरण बाबतची. वीज वितरणकडून थकीत वीज बिलाचा भरणा न करणाऱ्यांवर वीज वितरणने कारवाईचा बडगा उभारला आहे. घाटंजी येथील वन विभागाकडे मोठी रक्कम थकीत झाल्याने वीज वितरणकडून वन विभाग कार्यालयाची वीज आज खंडित करण्यात आली. वीज खंडित झाल्यामुळे वन विभागाच्या कार्यालयामध्ये काळोख पसरला. घाटंजी पोलीस स्टेशनची ही थकबाकी असल्यामुळे वीज वितरणचा मोर्चा हा पोलीस स्टेशनकडे वळला. मात्र पोलीस स्टेशनकडून वीज बिलाचा भरणा केल्यामुळे घाटंजी पोलीस स्टेशनवर अंधारात राहण्याची नामुष्की टळली. थकीत वीज बिलाचा भरणा न करणाऱ्यांवर कारवाई ही सुरूच राहणार असल्याचं वीज वितरणकडून सांगण्यात आलं. वीज वितरणने वीज खंडित केली असली तरी नागरिकांचे काम आम्हाला करावेच लागते अशी प्रतिक्रिया वन विभाग कर्मचाऱ्यांकडून यावेळी देण्यात आली. लाईन नाही आहे. लाईन का नाही? केव्हापासून नाही? लाईन आता केव्हा कापली? आजच कापली सगळं. कारण बिल थकीत आहे. मग किती महिन्याचं? 2-4 महिन्यात. शासकीय ऑफिस आहे तरी तुमची लाईन कापल्या गेली. कापायला नाही पाहिजे, त्याला रिक्वेस्ट केली कापू नका म्हणून, पण कापली जाईल. त्यामुळे आता समजा जर लोकांचे काम अडले तर ते कसे होईल? आता अंधाराच करतो आम्ही. काम तर करावंच लागणार आहे. काम करावं लागणार आहे, हे बरोबर आहे. पण तुम्ही जे कॅम्प्युटरवर काम करत होते त्याला पर्याय काय शोधणार? हाताने करू आता. हातानं. तिसरी बातमी आहे घाटंजी शहरातील वाहतूक समस्येविषयी. मागील काही दिवसात घाटंजी शहरात दुचाकीच्या अपघात झालेत. यामध्ये अल्पवयीन दुचाकी स्वारांचा प्रश्न हा ऐरणीवर आला. अल्पवयीन दुचाकी स्वारावर कारवाई करण्याची मागणी ही पुढे आली. नागरिकांकडून होत असलेल्या मागणीमुळे गेल्या 2 दिवसापासून घाटंजी शहरात नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई ही सुरू केली आहे. घाटंजी पोलीस आणि वाहतूक पोलीस यांनी कारवाईचा बडगा उभारल्यामुळे बेभान वाहनधारकांना लगाम लागेल अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी, GTV न्यूज मराठी. नियम मोडणाऱ्या वाहनधारकावर यापुढे अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. सर, आमची जे वाहतूक शाखा आहे, वाहतूक शाखा पानकवडा, त्यांच्या वतीने वाहतूक शाखा पानकवड्यामध्ये वडकी, राळगाव, घाटांजी, पारवा आणि पानकवडा एवढे गाव येतात. त्या संबंधाने आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाऊन कारवाई करतो. त्याचप्रमाणे आमच्याकडे घाटांजीसुद्धा येते. तर सर, आमची कारवाई करणं सुरू आहे. आम्ही सतत कारवाई करत असतो. अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालतो आणि
आमची एक पोलिसाकडून वाहतूक शाखेकडून एक विनंती आहे लहान अल्पवयीन मुलांच्या पालकांना की त्यांनी लहान मुलांना त्यांनी मोटरसायकल वगैरे चालवण्यास देऊ नये, कारण का अपघात वाढण्याची जास्त शक्यता आहे. सर, आता हे बसस्थान गाड्या मॅक्झिमम रस्त्याच्या मधोमध उभी राहते, त्यांच्यावर कारवाई झाली का त्यांच्यावर आजपर्यंत? आतापर्यंत वाहनावर कारवाया झालेल्या आहेत आणि कारवाया करणं सतत नेहमी सुरू असते. आता घाटंजीची पूर्ण जनता संभ्रमात पडून आहे की ट्रॉफिकवाल्याचं घाटंजी शहराकडे लक्षच नाही, त्याच्यामुळे अवैध वाहतूक, ज्यांच्याकडे लायसन नाही असे मुलं गाड्या स्पीडनं चालवतात. आता 2-3 ॲक्सिडेंट ह्या 8 दिवसात झालेले आहे. तर यावर तुम्ही आता कोणती कारवाई करता? सर, आता आमची कारवाई करणं सुरू आहे. आजसुद्धा आम्ही 12 मोटरसायकल वाहनावर घाटांजीमध्ये येऊन कारवाई केलेली आहे आणि अल्पवयीन मुलं जे गाडी चालवतात त्यांचीसुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे आणि ज्या वाहनधारकाकडे गाडीचे कागदपत्र नाहीत त्यांचीसुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे आणि कारवाई करणं सुरू आहे. धन्यवाद. बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.